अजब रमा राघवची जोडी। पण हे असं नुसतं वाद घालून काय होणार आहे? हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या मॅडम, तुम्ही हे घ्या 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 घ्या। ए पोरे, तू 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 हे घे हे घे। आणि आता मस्तपैकी नेम धरा आणि एकमेकांची डोसकी फोडा। तिच्या आधी तुमच्या डोक्यात घालू का हे? घालू का? मॅडम, अहो वेळ काय, प्रसंग काय, आणि तुमचं काय चाललंय काय? तुम्ही जर का असंच एकमेकींमध्ये भांडत राहिलात ना, तर प्रत्येक डाव ती रमा जिंकणार आहे। आधीच लग्न झालेलंच आहे, आता सून म्हणून स्वीकारायला असा किती वेळ लागणार आहे? सॉरी बाबा, मी जरा जास्तच रिॲक्ट झाले। बरोबर बोलताय तुम्ही, करेक्ट आहे तुमचं। मी ओव्हर रिॲक्ट झाले। बघा मॅडम, तुम्हाला जर का तुमची मुलगी रमा हवी असेल ना, आणि तुलाही जर का राघव हवा असेल ना, तर तुम्हा दोघींना आधी एकत्र यायला हवं, यातच आपला फायदा आहे। हे बघा, आता तुम्ही घरी जा, थोडा आराम करा। थँक्यू आई। मला तर वाटतं बाई, माझ्याच मेलीची नजर लागेल तुला। थांब। काय हो आई, छान दिसतेस। काय झालं? काही नाही, तू थांब जरा, मी आलेच। अगं थांब, पटकन आले, थांब। नाती, प्रेम, ही सुद्धा एक प्रकारची इन्व्हेस्टमेंटच आहे गिरीश। कोणी जपायचं प्रत्येक वेळेला? फक्त आपण जपायची सगळी नाती? मग तिने काय करायचं? हे बघ, मला इतकंच कळतं, रमानी राघवशी लग्न केलं ना, त्या दिवशी सगळी नाती, सगळं प्रेम आणि आपण पाहिलेली तिच्यासाठीची सगळी स्वप्न संपली, मातीमोल झाली। अगं, आपल्या मुलीनी, आपल्या लेकीनी हरवलंय आपल्याला। डोंट से दॅट। माझ्या मुलीने मला हरवलेलं, आपण हरलेलं नाहीये गिरीश। आपल्याला ह्यातून बाहेर पडायचंय आणि आपल्या मुलीला ह्यातून बाहेर काढायचं। गुरुजी, ही कोण? अहो बोला ना, कोण आहे ही? ही पुरोहितांची धाकटी सून। राघवची बायको आणि रमा राघव पुरोहित। अहो काय सांगताय काय? राघवचं लग्न झालं? गुरुजी, अहो काय थांग पत्ता लागू दिला ना? हो ना गुरुजी, लग्नाच्या लाडूचा खर्च वाचावा म्हणून सांगितलं नाहीत वाटतं। नाही हो, तसं नाही। रुक्मिणी, तुझ्या घरात 2 चांगली कार्य घडली। एक म्हणजे गुरुजींचा मान सन्मान, आणि दुसरं म्हणजे तुझ्या लाडक्या नातवाचं लग्न। गुरुजी, खूप खूप अभिनंदन। लग्नाचा बळीजाव न माजवता अगदी साधं सोपं रजिस्टर मॅरेज केलेलं दिसते। नव्या चालीरीती आत्मसात कसं करायचं ना? बरं, गुड नाईट। गुड नाईट। गुड नाईट। गुड नाईट। ओ सॉरी, गुड नाईट। गुड नाईट। ते पुस्तक, तुला पुस्तक वाचायचं असेल ना आता?
हो राईट, पुस्तक. निघू मग मी? नाही नाही, म्हणजे तू थांबत असशील तर मी नाही वाचणार पुस्तक, एवढं काय त्यात. नाही, आणि तसंही तू इथे पुस्तक वाचशील तेव्हा मी असल्याने तुला काही त्रास नाही होणार ना? अजिबातच नाही. मग तरीही जाणार आहेस का? नाही म्हणजे अगं आजीच्या खोलीत ना खूप डास असतात, मोठमोठे डास आहेत. हो ना, आणि इथे काही डासच नाही. वाट बघते मी, शेवटी मला यायला लागलं. आजी तू कशाला आलीस इथे? राघव नाही म्हणजे तुला दगदग झाली असती, झोपायचंच ना, ही आली असती. हो येतच होते मी, निघालच आहे. पण रमा तू तुझे ते घ्यायला आली होतीस ते घे ना, ते विसरलीस तू. काय? बॅग बॅग बॅगच शोधत होते. शोध ना, मग ती शोधायला पाहिजे ना. तू शोध बॅग, मी बाहेर जातो. नाही, मी बॅग शोधत असताना तू इथे झोपूच शकतो. तू झोप ना, मी बॅग शोधते. आणि ते सगळं तुझ्या बॅग मधलं सगळं सामान सगळं बघून घे नीट. हो नाही, ते सामान इथेच असेल, ते मी बघते. या मोकळ्या केसांमध्ये, या मानेवरून ओघळणाऱ्या थेंबामध्ये, आणि अजून बऱ्याच गोष्टींमध्ये असं वाटतंय की एक टक तुझ्याकडे बघत राहावं फक्त. सॉरी. नाही मी सॉरी, माझं चुकलं. खरंच सॉरी. अगं मला माहित नव्हतं, मी टॉवेल नाही म्हणजे माहिती होतं पण लक्षात नाही आलं. नाही माझी चूक झाली. ते मी तुझ्या रूम मध्ये असं यायला नको होतं. सो सॉरी. एक मिनिट, तुझी रूम म्हणजे? रमा आता तुझं माझं काही नाही, जे काही आहे ते आपल्या दोघांचं, आपली रूम. अरे तसं नाही राघव, तुला तुझी स्पेस तर द्यायला हवीच ना. आणि मी फक्त इथे रेडी व्हायला आले होते. मी नंतर रेडी होते. बाय बाय. रमा रमा आतापर्यंत तुझं हे रूप मी फक्त स्वप्नात बघितलं होतं, पण आता तू प्रत्यक्ष माझ्या समोर असणार आहेस. आय लव्ह यू रमा. गिरीश बाबा, हे बघा तुम्हाला त्रास होतो. या अशा डागडुजीचा काही फायदा होणार नाही. यापुढे माझ्या देवपूजेच्या पूर्व तयारीचा मान फक्त आणि फक्त अश्विनीचाच असेल. शालिनी, पूजा करण्यासाठी मला आता पुन्हा शुचिर्भूत व्हावं लागणार आहे. कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अहो तुम्ही फक्त पूजे अर्चेत मग्न राहिला असं नाही, तुम्ही मुलं घडवलीत, त्यांना उत्तम दिशा दिलीत. हो दाते, घडवणारा मी कोण? करता करविता तो आहे, मी निमित्त मात्र. अहो हा तुमचा मनाचा मोठेपणा झाला. माझा मुलगा तुम्ही दाखवलेल्या मार्गावर आणि तुमच्याकडून मिळालेल्या संस्कारावर चालतो. ऐकून आनंद झाला. अहो असाच आनंद आम्हालाही होतो जेव्हा आम्ही तुमच्या सुसंस्कारी आणि जबाबदार मुलांकडे पाहतो. आचार विचार आणि उच्चार तुमची मुलं अगदी तुमच्यावर गेली आहेत. अहो त्या राघवशी बोलतो ना तर कधी कधी तुमचा राघव कुठे दिसत नाही.
रमा चल आजीच्या खोलीतली खिडकी बघूया उघडी आहे का चल. अहो आमचा राघवही नोकरी करतो ना, आणि तुम्हाला माहितीच आहे नोकरी करणाऱ्या माणसाला नेमकी हवी तेव्हा सुट